कुलकर्णी यांच्या विशाल होत चाललेला आहे माझा सूर्य या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं साधन आहे. या संग्रहावर जगगी सर बोललेले, आनंदारी बोललेले, कवयित्रीचं मनोगत हे आपण ऐकले. व्यासपीठावर सकाळचे संपादक शेखर जोशी उपस्थित, काव्यरसिकामध्ये मोहन सरडे आहे आणि पुरोहित आहे, म्हणजे काव्याची आस्था असणारे म्हणजे हा जो काव्य संग्रह आहे, हा काव्य संग्रहाचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असेल तर या कवितेनं आणि या कवयित्रीनं वर्तमानाशी जो धागा जोडून घेतलेला आहे तो सगळ्यांना. सामान्यतः असं होतं की कवी हा स्मरणरंजनाला जमलेला होता आणि स्मरणरंजन हे अनेक कवींचं बलस्थान आहे. त्यामुळे त्या त्या कवींच्या कविता ज्या त्या वेळा आठवतात त्या त्या वेळा त्यांनी केलेलं स्मरणरंजन आठवतं. जे यातून बाहेर पडून कविता लिहितात ते वेगळी कविता लिहितात. अश्विनी कुलकर्णी तशी वेगळी कविता लिहिलेली आहे हे माझ्या सगळ्यात महत्त्वाचं. ही कविता वेगळी आहे. ही वेगळी या करता आहे की त्याचे विषयही वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्याची अत्यावश्यक असणारी शब्दकला ही महत्त्वाची आहे आणि ती त्याची फार मोठी जमेची बाजू आहे. कवितेबद्दल जी मांडणी झाली ती चांगली झाली, प्रस्तावने ती मांडणी झाली. मला असं दिसतं की भरपूर वेळ घेऊन हा काव्य संग्रह लागलेला आहे अशी माझी प्रांजळ धारणा आहे. संग्रहासाठी कविता लिहिणं आणि संग्रह काढण्याकरता धर्मवीर पाटील यांच्यासारखा प्रकाशक भेटणं ही फार मोठी जमिनी बाजू आहे. कविता संग्रह काढणं हे वेगळं जबाबदार अवघड नाही. आठवड्यात पुस्तक तयार होतं, धर्मवीर माझ्यापेक्षा चांगलं सांगतो आठवड्यात, पण ते तसं काढायचं का हा मुद्दा. या संग्रहावर प्रकाशक धर्मवीरची सुद्धा जे कष्ट घेतलेले आहेत ते संग्रहात स्पष्ट होतं. याचं कारण असं आहे की चांगली कविता आणि चांगला प्रकाशन हा दुग्ध शर्करा योग असतो, पण तो फार कमी वेळेला चालतो. आणि मग प्रश्न असा असतो की कवयित्रीनं काय लिहिलेलं आहे आणि ते कसं माझ्या समोर आलेलं आहे, या दोन्हीचा समन्वय होणं सगळ्यात महत्त्वाचं. तसा तो या ठिकाणी झालेला आहे म्हणून हा संग्रह वेगळा. याची शब्दकळा घेणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की वर्तमानात जे काही चाललेलं आहे त्याची जी काही घुसमट आहे ती सुद्धा घुसमट अत्यंत समर्थ शब्दकळेची यशस्वी करण्यात अश्विनी कुलकर्णींना उत्तम यश प्राप्त झालेलं आहे. हा केवळ शब्दकलेचा भाग असत नाही, अनुभवाचं रूपांतर त्यांना अनुभूतीत करता येतं. त्यानीच कविता लिहावी या मार्गाचा मिळाला नाही ते ठेवून आहे. बोरकरांचा उल्लेख झाला. बोरकरांची एक कविता 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती. 18 वर्षानंतर ती पूर्ण झाली. पर्यायात अनेक कविता बोरकरांनी लिहिल्या, पण ती कविता 18 वर्षानंतर पूर्ण झाली. हे बोरकरांचं कवी म्हणून खरं दर्शन आहे. आपण असं थांबण्यासाठी तयार असतो का हा मुद्दा आहे. पण मला असं दिसलं की अश्विनी कुलकर्णीची तशी थांबायची तयारी आहे आणि ती त्यांची आणखीन चालली आहे. हे सगळं जे होत असतं ही एक फार मोठी प्रक्रिया आहे. कविता करण्यासाठी नसतं काय
एका करणं वगैरे काही नसतं, कविता ही साकारत असते. काय असतं ते फार दीर्घकाळ चालणार. कविता ही अक्षरातून उमटत असते. प्रथम ती तुमच्या मनावर उमटावी लागते आणि मग ती संग्रहायला. ही मनावर उमटण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी तुटकळली पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्या मर्ढेकरांचा उल्लेख केला. मर्ढेकरांच्या काळात गडी मांडूळकर घ्यायला आणि गडी मांडूळकरांना असं कळलं की मर्ढेकर आजारी आहे. तेव्हा गडी मांडूळकरांनी मर्ढेकरांच्या एका शिपायाने निरोप असा पाठवला की मी काही कविता लिहिल्या आहेत, त्या आपण वाचल्या तर आपण जाऊ, पण आपली प्रकृती बरी नाही असं कळत आहे, तेव्हा काय तरी करावे. त्यावर मर्ढेकरांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती जातीवंत कवीची प्रतिक्रिया. मर्ढेकर असं म्हटले, मांडूळकर तुमच्या कविता पाठवून द्या, मी वाचेल, नाही तर आधी समाधानकारक कविता पुढं वाचायला मिळतात. मी असं ऐकतो की तुमची कविता खूप समाधानकारक आहे, तेव्हा मी तुमच्या कविता नक्की वाचेल. हे मर्ढेकरांनी मांडूळकरांना दिलेलं प्रमाणपत्र. कवितेचा विषय आपण ज्या गांभीर्याने घेतला पाहिजे त्या गांभीर्याने पुन्हा घ्यायचा काळ आलेला आहे. कविता ही चेष्टा नव्हे, कविता ही घटनेची कर्मणूक नव्हे, कविता हे जातीवंत जगणंच असतं. आणि तसं असेल तर ती शब्दकला अर्थपूर्ण होते, त्याशिवाय नाही होत. ते एवढं सोपं नाही. घेतलं पेन आणि लावलं कागदाला, त्यातनं काहीही साध्य होत. म्हणजे नारायण सुर्वेंना एकदा विचारलं सर, आपण बऱ्याच दिवसात कविता लिहिली नाही, म्हणजे 2 वर्ष तरी कविता लिहिली नाही. तेव्हा सुर्वेंनी दिलेलं उत्तर फार छान. सुर्वे म्हणजे गेले 2 वर्षच कविता लिहिली. कवितेचं चिंतन किती प्रगल्भ असावं ते यातनं सांगितलं. ते तुम्हाला लाभलं पाहिजे आणि लाभणार त्याची मला खात्री आहे. त्याची प्रसाद चिन्ह या संग्रहात दिसतात. आत्ता जंगली सरांनी काही कविता ठेवलेल्या पुढं मला ज्या कवितांचा विलक्षण भाव स्पर्श झालेला आहे त्या काही कविता आहेत, त्या फार विलक्षण आहेत आणि विलक्षण शब्द काळात झालेले आहेत. त्या मी सांगतो, धुकं नावाची कविता आहे. धुकं काही वेळेस परिस्थितीचं धुकं होतं. बघा बाकी समजून पावलं शोधत राहतात मार्ग, त्या अवकाळी धुक्यात अडखळत धडपडत. धुकं फक्त डोळ्यासमोर की चहूबाजूनी ही मोठी संभ्रमावस्था. नजरेनं हातानं की मनानं करावं बाजूला त्या धुक्याला. मग क्षणात वाटू लागतं थोडं राहावं, शांत डोळे बंद करून जाऊ दे थोडा काळ. रुपेरी धुक्यावर विचारांच्या रुपेरी किरणांचा होईल मारा. डोळे उघडतील, धुकं दिसेल पाठमोर. त्याच्या गावी जाताना क्षणात सगळं स्वच्छ सुंदर डोळ्यासमोर आणि दूरपर्यंत. आता ही जी भावावस्था पकडलेली आहे ती भावावस्था व्यक्त करण्याकरता जी यथार्थ शब्दकळा वापरलेली आहे त्यातनं एक चांगली अव्वल दर्जाची कविता आपल्या समोर येते. कविते हे होणं फार महत्त्वाचं असतं. ज्याला आपण संयोग म्हणतो तो केवळ शब्द रचण्यानं किंवा शब्दाची उतरंड रचण्यानं होत नाही. हे आपण कधीतरी सोडून नित्तर नावाची कविता आहे. काही वेळेस धुक्यातच राहावं, काही नाही दिसलं तरी स्तब्ध बसावं. फक्त त्याच्याशी बोलावं अगदी मनातलं. ओल्या ओल्या पापण्या मिळतात, जोजवतात आनंदाने त्या स्फटिकांना. तसा हवाच असतो पाठीवर आश्वस्त स्पर्श.
तेव्हा सगळं नितळ होतं मनातल्या आणि समोरच्या. कविता शब्दात वाचायची नसते, कविता 2 ओळींच्या मध्ये वाचायची असते आणि 2 ओळींच्या मधून कविता व्यक्त करण्याची प्रतिभा अश्विनी कुलकर्णींना लाभलेली आहे. याबद्दल त्या धन्यवादाला पात्र. मला असं निश्चित वाटलेलं आहे की या काव्यसंग्रहानं मराठी कवितेच्या क्षितिजाला स्पर्श केलेला आहे. भविष्यात या कवितावर बोललं जाईल, लिहिलं जाईल, पारितोषिकं मिळतील, पण त्या प्रमाणात भाग घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली वाटचाल जी आहे ती आपल्याला सापडलेली आहे, ती आणखी समृद्ध करण्यासाठी आपण लिहिलं पाहिजे. हे कवितेचं आगत्य आहे आणि ही कवितेची गरज आहे. त्यामुळं कविता साध्य होते आणि कविता समृद्ध होते. याचं कारण या सगळ्या संग्रहावर पसरलेलं आहे. आपण उल्लेख केला आहे कविता होऊन जगायचं. तेव्हा कविता होऊन जगायचं आश्वासन आपल्याला भविष्य काळात पेलायचं आहे आणि त्याकरता पुन्हा आपली कविता एका वेगळ्या मार्गावर जात असताना विशाल होत चाललेला तुमचा सूर्य आणखीन विशाल होत जाईल असा विश्वास प्रकट करतो आणि या ठिकाणी